तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचा मोठा बदल पाहायला मिळणार आहे, कारण 15, 16 आणि 17 मे दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस असून शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे। तर नेमकं कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे, कुठं ऑरेंज अलर्ट आणि कुठं येलो अलर्ट आहे आणि पुढील 72 तासात हवामान कसं असणार आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रावर दोन वेगवेगळ्या प्रकारचा हवामान प्रणालीचा प्रभाव दिसून येत आहे। अरबी समुद्रातून येणारे ओलसर वारे आणि उत्तर भारतातील कमी दाबाचा पट्टा यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येतो। त्यामुळे दुपारनंतर ढगांची परिस्थिती वेगाने होत असून अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट 40 डिग्री सेल्सिअसच्या झालेली आहे। विशेषतः विशेष म्हणजे यावेळी पावसाचा महाराष्ट्रात, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक दिसून येईल। नाशिकमध्ये तापमान तब्बल 106 डिग्री, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाची जवळपास 41 डिग्री, विदर्भातील जिल्हे आहे नागपूर। इतकं तापमान असल्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः तापलेले दिसत आहेत। चंद्रपूर, विदर्भातील नागडचिरोली, अकोला, अमरावती या भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीटीतील हवामान कसं आहे आता बोलू तर मराठवाड्यातील जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये संध्याकाळनंतर हवामान अचानक बदलू शकतं। तर गारपीट ही किती धोकादायक असू शकते हे आपण आता बघणार आहोत। यावेळी फक्त पाऊसच नाही तर काही भागात मोठ्या प्रमाणावर गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे। विशेषतः द्राक्षांच्या बागा, कांदा पीक, गहू, भाजीपाला, आंब्याच्या बागा यांना मोठं नुकसान होऊ शकतं। शेतकरी बांधवांनी शक्य असल्यास पिकांचं संरक्षण करावं, तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं। भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। याचाच अर्थ पुढील काही तासात तीव्र पाऊस आणि वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते। तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर विशेष सूचना जे आहेत हे हवामान विभागाने सुद्धा दिलेले आहेत, ते आपण बघून घेऊया। तर विजांच्या वेळी झाडाखाली उभं राहणे टाळूया, मोबाईल चार्जिंग टाळा, उघड्या मैदानात जायचं टाळा, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका। तर तापमानात मोठी घसरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रचंड उकाडा जाणवत होता। मात्र आता या पावसामुळे तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे। मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये वातावरण आल्हाददायक होऊ शकतं। तर मुंबईमध्ये पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा शक्यता हवामान विभागाने सुद्धा व्यक्त केलेली आहे। तर पुण्यात दुपारनंतर मेघगर्जनांसह पाऊस होऊ शकतो। काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारेही वाहू शकतात। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेतीची कामं करत असाल तर पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज पाहूनच नियोजन करा। कापणी केलेलं पीक सुरक्षित ठेवा, शेतीतील उपकरणं झाकून ठेवा, फवारणी टाळा आणि जनावरांची सुद्धा काळजी घ्या, कारण हवामान अचानक बदलू शकतं। तर अशा या वातावरणामध्ये लोकांनी काय काळजी घ्यायला हवी हे आपण एकदा पाहून घेऊया। तर घराबाहेर पडताना हवामान अपडेट पहा, विजांचा कडकडाट सुरू असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबा, झाडांपासून आणि इलेक्ट्रॉनिक पोलपासून दूर राहा आणि वाहने सावकाश चालवा। लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असेच हवामान विभागाने वर्तवले आहे। पुढील 48 तास हे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण अनेक भागांमध्ये अचानक मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो। काही ठिकाणी विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे, गारपीट, जोरदार पाऊस आणि शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील पुढील 3 दिवसांची मोठी हवामान अपडेट। तुमच्या जिल्ह्यात सध्या हवामान कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच
दररोजच्या हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचा मोठा बदल पाहायला मिळणार आहे. कारण 15, 16 आणि 17 मे दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस असून शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. तर नेमकं कोणत्या जिल्ह्यांना धोका आहे, कुठं ऑरेंज अलर्ट आणि कुठं येलो अलर्ट आहे आणि पुढील 72 तासात हवामान कसं असणार आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रावर 2 वेगवेगळ्या प्रकारच्या हवामान प्रणालीचा प्रभाव दिसून येत आहे. अरबी समुद्रातून येणारे ओलसर वारे आणि उत्तर भारतातील कमी दाबाचा पट्टा यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येतो. त्यामुळे दुपारनंतर ढगांची परिस्थिती वेगाने होत असून अनेक भागांमध्ये विजांचा 30 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विशेष म्हणजे यावेळी पावसाचा महाराष्ट्रात, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अधिक दिसून. नाशिकमध्ये तापमान तब्बल 106 या कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाच्या जवळपास 41 डिग्री. विदर्भातील जिल्हे आहेत नागपूर. इतकं तापमान असल्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते अक्षरशः तापलेले दिसत आहेत. चंद्र विदर्भातील नागडचे अकोला, अमरावती या भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीतील हवामान कसं आहे आता बोलू तर मराठवाड्यातील जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये संध्याकाळनंतर हवामान अचानक बदलू शकतं. तर गारपीट ही किती धोकादायक असू शकते हे आपण आता बघणार आहोत. यावेळी फक्त पाऊसच नाही तर काही भागात मोठ्या प्रमाणावर गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे. विशेषतः द्राक्षांच्या बागा, कांदा पीक, गहू, भाजीपाला, आंब्याच्या बागा यांना मोठं नुकसान होऊ शकतं. शेतकरी बांधवांनी शक्य असल्यास पिकांचं संरक्षण करावं, तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं. भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. याचाच अर्थ पुढील काही तासात तीव्र पाऊस आणि वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर विशेष सूचना जे आहेत हे हवामान विभागाने सुद्धा दिलेले आहेत, ते आपण बघून घेऊया. तर विजांच्या वेळी झाडाखाली उभं राहणे टाळूया. मोबाईल चार्जिंग टाळा. उघड्या मैदानात जायचं टाळा. आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका. तर तापमानात मोठी घसरण. गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र आता या पावसामुळे तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये वातावरण आल्हाददायक होऊ शकतं. तर मुंबईमध्ये पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा शक्यता हवामान विभागाने सुद्धा व्यक्त केलेली आहे. तर पुण्यात दुपारनंतर मेघगर्जनांसह पाऊस होऊ शकतो. काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारेही वाहू शकतात. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेतीची कामं करत असाल तर पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज पाहूनच नियोजन करा. कापणी केलेलं पीक सुरक्षित ठेवा. शेतीतील उपकरणं झाकून ठेवा. फवारणी टाळा आणि जनावरांची सुद्धा काळजी घ्या, कारण हवामान अचानक बदलू शकतं. तर अशा या वातावरणामध्ये लोकांनी काय काळजी घ्यायला हवी हे आपण एकदा पाहून घेऊया. तर घराबाहेर पडताना हवामान अपडेट पहा. विजांचा कडकडाट सुरू असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबा. झाडांपासून आणि इलेक्ट्रॉनिक पोलपासून दूर राहा आणि वाहने सावकाश चालवा.
लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असेच हवामान विभागाने वर्तवले आहे। पुढील 48 तास हे महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत, कारण अनेक भागांमध्ये अचानक मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो। काही ठिकाणी विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे, गारपीट, जोरदार पाऊस आणि शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील पुढील 3 दिवसांची मोठी हवामान अपडेट। तुमच्या जिल्ह्यात सध्या हवामान कसं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच दररोजच्या हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।